कोरेगाव भीमा प्रकरणी उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। असीम सरोदे यांच्या माध्यमातून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आयोग कोरेगाव भीमा प्रकरणासंदर्भातील आयोगाने दिले आहेत। असीम सरोदे यांच्याकडून मुदतवाढ देण्याची मागणी होती। निवडणुका असल्याने उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास अडचण असल्याचं असीम सरोदे यांच्याकडून सांगितलं गेलं। सध्या निवडणुका वगैरे सगळ्या असल्यामुळे उद्धव साहेबांना वेळ मिळाला नाही ही सगळी माहिती घेण्यासाठी आणि त्यामुळे आज आम्ही केवळ वकीलपत्र दाखल केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढण्याची जी मागणी आहे ती आपोआपच निरस्त झालेली आहे, म्हणजे रद्द झालेली आहे। कारण आम्ही आता हजर झालेलो आहे उद्धव ठाकरे यांच्यातर्फे। तर उद्धव ठाकरे साहेबांचं जे काही म्हणणं असेल ते 8 जानेवारीला प्रतिज्ञापत्रावर आम्ही दाखल करू। 21 दिवसांपूर्वी अतिवृष्टीच्या अहवालाचा प्रश्न तारांकित केला होता। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे। शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोबदला मिळाला का याची चौकशी केली होती, असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याची माहिती केंद्राने दिल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे। आपल्याबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, नेमका प्रश्न काय होता आणि राज्य सरकारने तो केंद्राकडे पाठवलेला नाही? आपण बघितलं असेल की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालं होतं। महाराष्ट्रातल्या किती क्षेत्राचं नुकसान झालंय, काय झालंय आणि त्याचबरोबर राज्य सरकारकडनं ह्या नुकसानीच्या बाबतीतला अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झालाय का? इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है। IMCT की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार एनडीआरएफ से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है। याचा अर्थ काय आहे की राज्य सरकारचा प्रस्ताव आल्याशिवाय केंद्र सरकार त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकत नाही। मी माझं कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडलं, मी माझा प्रश्न टाकला। मला वाटतंय राज्य सरकारमध्ये बसलेली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक खात्याचे मंत्री यांची सुद्धा ही नैतिक जबाबदारी आहे ना। लवकरात लवकर आता राज्य सरकारने तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यायचं काम तातडीनं करावं। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।